श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा समाधानाचा जाऊ देत, हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. 29 जानेवारी 2024 रोजी आलेली आहे या नवीन वर्षातली पहिली संकष्टी चतुर्थी. तर बघा, ही नवीन वर्षात आलेली संकष्टी चतुर्थी सोमवारी आलेली आहे आणि सोमवारचा दिवस भगवान शिवशंकरांना समर्पित असतो आणि भगवान शिवशंकरांचे पुत्र गणेश यांची ही संकष्टी चतुर्थी. हे दोन्हीही योग जुळून आल्यामुळे या दिवसाला अनन्यसाधारण असं महत्त्व प्राप्त झालेलं आहे. या दिवशी आपल्याला भगवान शिवशंकर अर्थात महादेव आणि गणपती बाप्पा दोघांचीही विधिवत पूजा करायची आहे आणि घरामध्ये काही विशेष उपाय करायचे आहेत. तर असाच एक उपाय 29 जानेवारी रोजी आलेल्या संकष्टी चतुर्थीच्या दिवशी तुम्हाला करायचा आहे. पहा, या उपायामध्ये गणपती बाप्पाजवळ तुम्हाला एक वस्तू ठेवायची आहे. ही वस्तू कोणती आहे? या वस्तूमुळे आपल्या मुलांची, पतीची भरभरून अशी प्रगती होणार आहे. ही वस्तू बाप्पांजवळ ठेवल्यानंतर त्या वस्तूचं काय करायचं ही संपूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा. चॅनलवर पहिल्यांदा असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनलाही क्लिक करा. त्यामुळे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ माझा मिस करणार नाही. संकष्टी चतुर्थीच्या दिवशी गणपती तत्व हे जागृत अवस्थेमध्ये पृथ्वी तलावरती असतं. त्यामुळे जेवढे सेवा व उपाय या दिवशी तुम्ही कराल त्याचं तुम्हाला शीघ्र फळ मिळतं. जर घरामध्ये वारंवार पैशाच्या अडचणी येत असेल, घरामध्ये गरिबी असेल, आर्थिक चणचण राहत असेल तर हा उपाय तुम्ही नक्की करून बघा. यामुळे तुमच्या घरामध्ये अखंड लक्ष्मीची कृपा प्राप्त होईल आणि पैशांची आवक देखील वाढेल. यासोबतच गणपती बाप्पा हे विद्येचे दैवत आहेत. त्यामुळे मुलांच्या अभ्यासाविषयक काही समस्या असतील, जसं की काही मुलांना खूप अभ्यास करून मेहनत करूनही परीक्षेमध्ये म्हणावं तसं यश मिळत नाही, त्यांना नशिबाची साथ मिळत नाही. यासोबतच काही मुलं अशी असतात ज्यांना कितीही वेळा वाचलं तरी लक्षात राहत नाही, तेवढी त्यांची तीक्ष्ण बुद्धी नसते किंवा स्मरणशक्ती नसते, त्यामुळे केलेला अभ्यास त्यांच्या लक्षात राहत नाही. आणि बऱ्याचशा मुलांच्या बाबतीमध्ये म्हणजे मोठी मुलं असतील तर नोकरीसाठी ते प्रयत्न करत असतात, पण म्हणावी तशी नोकरी त्यांना प्राप्त होत नसते. काही मुलांच्या व्यवसायाविषयक काही समस्या असतील, त्यांची व्यवसायामध्ये म्हणावी तशी प्रगती होत नसेल तर संकष्टीच्या दिवशी गणपती बाप्पांची विशेष आराधना केल्याने, गणपती बाप्पांसमोर काही विशेष उपाय केल्याने तुम्हाला त्याचे लाभ मिळत असतात. म्हणूनच हा उपाय किंवा सेवा तुम्हाला संकष्टीच्या दिवशी करायचा आहे. तर आता उद्या आलेल्या संकष्टी चतुर्थीच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे. घरासमोरील अंगण स्वच्छ झाडून घ्यायचं. फ्लॅट सिस्टीम असेल तर फ्लॅट समोरील जागा स्वच्छ करून घ्यायची. हळद आणि गोमूत्र पाण्यामध्ये टाकून त्या पाण्याने आपल्याला अंगणामध्ये सडा टाकायचा आहे किंवा एखाद्या स्प्रे बॉटलमध्ये ते हळद आणि गोमूत्र मिक्स करून ते पाणी आपल्या फ्लॅटच्या मुख्य प्रवेशद्वाराबाहेर स्प्रिंकल करायचं आहे. जी नकारात्मकता आहे ती निघून जावी यासाठी हा उपाय विशिष्ट तिथींवरती केला तर त्याचे आपल्याला शीघ्र फळ बघायला मिळतात. बघा, यासोबतच उंबरठ्यावरती हळदीचं लेपन करायचं आहे. त्यानंतर आपल्याला घरामध्ये असलेली आपली फरशी जी आहे ती देखील हळद गोमूत्र थोडंसं खडे मीठ टाकून स्वच्छ पुसून घ्यायची आहे. आपल्या आंघोळीच्या पाण्यामध्ये देखील आपल्याला चिमूटभर काळे तीळ आणि चिमूटभर हळद टाकून आंघोळ करायची आहे. यासोबतच तुमच्या मुलांच्या आणि पतीच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये सुद्धा तुम्हाला ह्या वस्तू टाकायच्या आहेत, जेणेकरून त्यांच्या भोवती असलेली नकारात्मकता संपूर्णपणे नष्ट होईल. त्यानंतर तुम्हाला सगळ्यात आधी देवपूजा करायची आहे. बघा, आपल्या प्रत्येकाच्या देव्हाऱ्यामध्ये गणपती बाप्पांची मूर्ती ही असतेच. संकष्टीच्या दिवशी बाप्पांच्या मूर्तीवरती अभिषेक करावा. हा अभिषेक तुम्ही पाण्याने, पंचामृत आणि पाण्याने करावा. अभिषेक करत असताना ओम गण गणपते नमः या मंत्राचा जप करायचा आहे. त्यानंतर बाप्पांची मूर्ती स्वच्छ धुवून एका पाटावरती किंवा चौरंगावरती स्थापित करायची आहे. बाप्पांना गंध, अक्षदा, लाल रंगाचं फूल, 21 दुर्वांची जुडी अर्पण करायची. गूळ खोबऱ्याचा नैवेद्य अर्पण करायचा. धूप दीप ओवाळून बाप्पांची आरती करायची आहे. आणि सांगितलेला जो उपाय आहे तो तुम्हाला संकष्टीच्या दिवशी दिवसभरामध्ये कधीही करता येईल. वेळेनुसार करा, सकाळी करा किंवा संध्याकाळी करा, पण दुपारी 12 ते 12:30 ही वेळ सोडून. आता तुमची ही सगळी सेवा करून झाली तर लगेचच तुम्ही हा उपाय करू शकता. तर पहा, या उपायासाठी तुम्हाला एक लिंबू लागणार आहे. बघा, लिंबू जे आहे ते तुम्हाला पाहून घ्यायचं आहे. पिवळं लिंबू घ्यायचं आहे. कुठलाही डाग नसलेला लिंबू किंवा खराब झालेलं खूप दिवसाचं तुमच्या फ्रीजमध्ये असलेलं लिंबू या उपायासाठी वापरायचं नाही. एक लिंबू तुम्ही नवीन विकत घेऊन या. अतिशय प्रभावी सेवा आहे. हा उपाय तुम्ही करून बघा, तुम्हाला घरामध्ये खूप फरक जाणवेल. तर एक लिंबू तुम्हाला घ्यायचा आहे. त्यानंतर तुम्हाला हा लिंबू उजव्या हातामध्ये पकडायचा आहे. बघा, संध्याकाळी तुम्ही ही सेवा करणार असाल तर देवघरासमोरील दिवा प्रज्वलित असायला हवा. धूप वगैरे लावून घ्यायचं. तुळशीसमोर दिवा लावायचा, त्यानंतर ही सेवा करायची. आता उजव्या हातामध्ये तुम्हाला हा लिंबू पकडायचा आहे. हा लिंबू पकडल्यानंतर तुम्हाला यावरती काही सेवा करायची. बघा,
ही सेवा करण्यासाठी तुमच्याकडे नित्यसेवा स्तोत्रमंत्र ही पोथी असेल तर त्या पोथीमधील अथर्व शीर्षाचं तुम्हाला एक वेळा पठण करायचं आहे. पठण करणं शक्य नसेल तर यूट्यूबवरती लावून द्या, श्रवण केलं तरीही चालेल. आणि ही सेवा करून झाल्यानंतर तुम्हाला एक वेळा संकटनाशक स्तोत्राचं पठण करायचं आहे. ही दोन्ही स्तोत्र जे आहेत ते नित्यसेवा स्तोत्रमंत्र या पोथीमध्ये दिलेले आहे. तिथून तुम्ही ते पठण करू शकता किंवा यूट्यूबवरती लावून श्रवण करून या लिंबाला तुम्हाला अभिमंत्रित करायचं आहे. त्यानंतर तुमच्या ज्याही समस्या आहेत त्या बाप्पांजवळ व्यक्त करायच्या. जसं की तुमच्या पतीची, मुलांची प्रगती व्हावी, तुमच्या घरामध्ये असलेल्या काही आर्थिक समस्या आहेत त्या संपूर्णपणे नष्ट व्हाव्यात आणि तुमच्या घराची, कुटुंबाची भरभरून अशी प्रगती व्हावी, यासाठी बाप्पांकडे मनोमन प्रार्थना करायची. सांगितल्याप्रमाणे या दिवशी गणपती तत्व हे जागृत अवस्थेमध्ये असतं, त्यामुळे केलेली सेवा आणि केलेल्या उपायाचं तुम्हाला शीघ्र फळ मिळतं. आता हा लिंबू तुम्हाला अभिमंत्रित केल्यानंतर, तुमची इच्छा व्यक्त केल्यानंतर बाप्पांची मूर्ती किंवा फोटो तुम्ही जो काही ठेवलेला असेल त्या फोटोच्या मागच्या दिशेने किंवा मूर्तीच्या मागच्या साईडला आपल्याला हा लिंबू ठेवून द्यायचा आहे. तर पहा, सोमवारी संकष्टी चतुर्थी आलेली आहे, त्यामुळे आपल्याला हा लिंबू जो आहे तो जर तुम्ही सकाळी सेवा केली तर दिवसभर आणि रात्रभर हा लिंबू बाप्पांच्या मूर्तीच्या मागेच ठेवायचा आहे. संध्याकाळी केली तर रात्रभर तुम्हाला लिंबू तो तिथेच ठेवायचा आहे. आता दुसऱ्या दिवशी या लिंबाचं तुम्हाला काय करायचं आहे बघा. सकाळी लवकर उठायचं, उठल्यानंतर आपल्याला आंघोळ करायची आहे. अंघोळ वगैरे केल्यानंतर मग आपल्याला हा लिंबू तिथून उचलायचा आहे. त्यानंतर आपल्या देवी देवतांची आपण ज्याप्रमाणे रोज विधिवत पूजा करतो ती पूजा करून घ्यायची आहे. त्यानंतर तुमच्या वेळेनुसार जिथे कुठे वाहतं पाणी असेल त्या पाण्यामध्ये हा लिंबू जो आहे तो विसर्जित करायचा आहे. बघा, घराच्या आसपास जर वाहतं पाणी नसेल तर अशा वेळेस काय करायचं. तर बघा, तुमच्या घराच्या आसपास एखादं झाड हे असतंच. त्या झाडाच्या खाली हे लिंबू तुम्ही दाबून देऊ शकता. या लिंबावरती आपण काही सेवा केलेली आहे आणि या सेवेचे आपल्याला, आपल्या घराला, आपल्या मुलांना, पतीला लाभ होणार आहे. त्यामुळे अशा ठिकाणी कुठेही फेकू नका जिथे हा लिंबू कोणाच्या पायाकडून ओलांडला जाईल. आपल्या पतीच्या, मुलांच्या कष्टासोबत, मेहनतीसोबत नशिबाची साथ मिळावी व आपल्या घराची भरभरून अशी प्रगती व्हावी, यासाठी प्रत्येक महिलेने हा उपाय उद्याच्या आलेल्या संकष्टीच्या दिवशी करावा. झालेली सेवा मी स्वामींच्या चरणी अर्पण करते. इथेच व्हिडिओचा एंड करते. व्हिडिओ आवडला असेल, हेल्पफुल वाटला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.